पिंपरी चिंचवड महापालिकेत थेट तिघांना एका दिवसाच्या महापौर पदाची संधी मिळाली। नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी अनोखा फंडा राबवला। गेल्या 3 दिवसांपासून तहकूब झालेल्या तिन्ही सर्वसाधारण सभा काल एकाच दिवशी घेतल्या आणि प्रत्येक सभेला वेगवेगळ्या नगरसेवकाला महापौर पदाचा मान दिला। नगरसेवक रामदास बोकड, आशा तुपे आणि उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांना महापौर पदाचा जो मान मिळाला आहे त्यामुळे त्यांनी निश्चितच त्याचं सोनं करून दाखवावं असं म्हटलंय। मात्र असं करून तरी राष्ट्रवादीला लागलेलं गटबाजीचं ग्रहण दूर होईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अडचणीत आणलंय। पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून उपायुक्त किरण आचरेकर ही चौकशी करणार आहेत। हा अहवाल 26 नोव्हेंबरला समोर येणार आहे। त्यानंतर 29 नोव्हेंबरला तो लोकायुक्तांपुढे सादर करण्यात येईल। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं या पेंग्विनच्या मृत्यूची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आपल्या बंगल्याची माहिती दिल्यावरून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी आपल्या बंगल्याबाहेरच्या सुरक्षा रक्षकाच्या कानफटात मारण्याचे आदेश सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यास दिले। या आदेशावरून सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांनी संजय मुखर्जी यांच्या बंगल्याबाहेरील सुधाकर मदने या सुरक्षा रक्षकाच्या 2 कानचिलात लगावल्या। सुरक्षा रक्षक आणि कामगारांना दिलेल्या अशा हीन वागणुकीची दखल घेतली जावी। तसंच अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होऊन पोलीस चौकशी केली जावी आणि चौकशीअंती योग्य कारवाई व्हावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियननं केली आहे। संघटनेचे पदाधिकारी आज अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जींसह आयुक्तांची भेट घेणार आहेत। मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील संपर्क यंत्रणा आज काही तासांसाठी बंद राहणार आहे। गेली तब्बल 15 वर्षे अविरतपणे काम करणारी ही यंत्रणा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत 8 तासांसाठी बंद राहील। पालिका मुख्यालयातील तळघरात असणारा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आता अत्याधुनिक यंत्रणेसह याच इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावर अधिक विस्तीर्ण जागेत स्थलांतरित होत आहे। याच स्थानांतरणासाठी 8 तास आपत्कालीन कक्षाचा 1916 दूरध्वनी क्रमांक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे। दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा तपास लांबत चालल्यानं हायकोर्टानं सरकारवर ताशेरे ओढलेत। या हत्यांचा तपास संपणार तरी कधी, त्यासाठी आम्ही अनिश्चित काळासाठी वाट पाहायची का, अशा शब्दात हायकोर्टानं सीबीआयला खडसावलं। या तपासासाठी सीबीआयला आधीच खूप वेळ देऊन झालाय, मात्र परिस्थिती समाधानकारक नसल्याचं कोर्टानं सांगितलं। या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी नवा अहवाल देण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत। तपास यंत्रणांना जर परदेशातून मदत हवी असेल तर गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना मदत करावी असंही कोर्टानं सांगितलं। मुंबई मेट्रोच्या कुलाबा सिप्स मार्गावरील कामामुळे डोमेस्टिक विमानतळ परिसरात टॅक्सींचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे। त्यामुळे संतापलेल्या टॅक्सी चालकांनी भाडं घेणंच बंद केलंय। सगळ्या टॅक्सी पार्किंगमध्ये उभ्या करून पर्यायी पार्किंग व्यवस्थेची मागणी करण्यात येते। आता उल्हासनगरमध्ये बारबालेची हत्या करणाऱ्या प्रियकराला कोलकात्यातून अटक करण्यात आली। राजेश खान असं आरोपीचं नाव असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जमीला खातून असं मृत महिलेचं नाव असून ती आशेळ गावात राहत होती। राजेश खान हा विवाहित असून त्याचे जमीनाशी प्रेमसंबंध होते। 2 दिवसांआधी झालेल्या भांडणातून त्यानं गळा चिरून तिची हत्या केली आणि कोलकात्याला पळ काढला। मात्र मोबाईल ट्रेस करून पोलिसांनी राजेश खानला गजाआड केला। नवी मुंबईत भरदिवसा घरफोडी करून दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली। रुपेश नादरे असं या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 25 तोळे सोनं आणि लॅपटॉप असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोपरखेड्यातल्या एका घरात चोरीचा प्रयत्न करत असताना घरमालकानं त्याला पाहिलं आणि पोलिसांना कळवलं। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। नवी मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर 11 घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले। बेशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांना उपचारासाठी येत्या मंगळवारपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत। भुजबळांच्या वकिलांनी या संदर्भात मागणी केली होती। आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला होता। या संदर्भात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। मात्र या दरम्यान त्यांना मंगळवारपर्यंत उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात ठेवण्याची मागणी करण्यात आली होती। ईडीनं मात्र याला विरोध केला होता, मात्र न्यायालयानं तो फेटाळत त्यास परवानगी दिली आहे। मुंबईतल्या दहिसर पूर्व परिसरात ऋषी टॉवर या इमारतीच्या 4थ्या मजल्याच्या टेरेसवर आग लागली होती। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं।
आग लागल्यानंतर इमारतीतल्या रहिवाशांची पळापळ झाली, मात्र अग्निशमन दलानं आग विझवली। या आगीत चौथ्या मजल्याचं मोठं नुकसान झालंय। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत। पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय। प्राधिकरणाच्या बैठकीला 26 सदस्यांपैकी केवळ 4 सदस्य उपस्थित असल्यानं कोरम अभावी ही बैठक तहकूब करावी लागली। पुण्यात विकास कामांसाठी जवळपास 2000 झाडं तोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरणाची बैठक ठेवण्यात आली होती। दरम्यान तोडलेल्या झाडांच्या बदल्यात पुणे महापालिकेनं जी झाडं लावायला हवीत ती लावली जात नसल्यानं पुण्यातल्या वृक्षप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे। नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांची निवड करण्यात आली। नवी मुंबईच्या स्वच्छता मोहिमेसाठी शंकर महादेवन लवकरच गाणं संगीतबद्ध करणार आहेत। याच निमित्तानं त्यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली। पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत मी पूर्ण सहकार्य करेन असा विश्वास शंकर महादेवन यांनी यावेळी व्यक्त केला। मैं तो मानता हूं कि मी बीइंग अ सिटीजन ऑफ नवी मुंबई, ऐसे जब प्रोग्राम्स होते हैं, ऐसे जब ड्राइव्स होते हैं, अवेयरनेस जब होता है, तो ये मेरा कर्तव्य बनता है एज अ सिटीजन टू पार्टिसिपेट इन एवरी सिंगल ऐसे प्रोग्राम जो ये जो थीम है, ये जो मैसेज है, ये कन्वे करेगा।